हॅलो नमस्कार, मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आणि थंबनेलवरून तुम्हाला कळलं असेल की आज मी कोणत्या टॉपिकबद्दल बोलणार आहे। आणि तसं तर आजचा व्हिडिओ सगळ्याच स्त्रियांसाठी आहे, पण स्पेशली गृहिणींसाठी आहे। का तर ज्या बाहेर जाणाऱ्या स्त्रिया असतात, ज्या जॉब करतात, कामानिमित्त बाहेर जातात, त्या स्वतःला मेंटेन ठेवतात। पर्सनल हायजीन असू देत किंवा मग बॉडी केअर, स्किन केअर असू देत, सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात आणि कितीही बिझी असल्या तरी वेळातला वेळ काढून त्या सगळ्या गोष्टी करत असतात। आणि तेच दुसरी गोष्ट म्हणजे ज्या हाऊसवाईफ आहेत, ज्या घरीच असतात, कुठेही बाहेर जायची गरज नसते, त्या मात्र या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात किंवा मग टाळाटाळ करतात। तर म्हणून आजचा स्पेशल व्हिडिओ जो आहे तो माझ्या खास गृहिणी मैत्रिणींसाठी आहे। तर आज मी काही अशा गोष्टी सांगणार आहेत ज्या एक वय ओलांडलं की आपल्याला या सगळ्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं असतं। तिशी ओलांडली की आपल्याला आपल्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं, स्किन केअर करावं लागतं, बॉडी केअर, त्यानंतर पर्सनल हायजीनही मेंटेन करावं लागतं। कारण एका स्पेसिफिक वयानंतर स्वतःची काळजी घेणं आणि जास्त काळजी घेणं खूप गरजेचं असतं। तर आज मी अगदी थोडक्यात काही गोष्टी तुमच्याशी शेअर करणार आहे, तर त्या तुम्ही प्रत्येक महिन्याला फॉलो करायच्या आहे, तुमच्या रूटीनमध्ये त्या असल्याच पाहिजे। तर अशा कोणत्या गोष्टी आहे आणि घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही त्या करू शकता, अशाच मी टिप्स तुम्हाला सांगणार आहे। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंथली रूटीनमध्ये सगळ्यात पहिला नंबरचा पॉईंट तो म्हणजे स्किन केअर रूटीन। प्रत्येक महिन्याला ठराविक असं एक आपलं स्किन केअर रूटीन असलंच पाहिजे आणि शक्य असेल तर प्रत्येक महिन्याला फेशियल करायचं नक्की ट्राय करा। मी इथे फेशियल करणार आहे आणि असं अजिबात नाही आहे की प्रत्येक महिन्याला बाहेर जाऊनच फेशियल करायचं आहे। अशा मार्केटमध्ये बऱ्याच किट मिळतात ज्या घरी आणून आपण इझिली फेशियल करू शकतो, किंवा अशा बऱ्याच होम रेमेडीज आहेत ज्या आपल्या किचनमध्ये आहेत, त्या यूज करूनही आपण घरच्या घरी फेशियल करू शकतो। जर त्याचा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं मला कमेंट करून सांगा। तर इथे मी VLCCचं गोल्ड फेशियल यूज करणार आहे। सगळ्यात आधी क्लिन्झर आहे आणि असे छोटे ट्यूब येतात, 6 स्टेपमध्ये हे फेशियल होणार आहे आणि घरच्या घरी अगदी इझिली हे फेशियल होतं। काही फंक्शन असेल किंवा तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल किंवा मग 6 महिन्यातून वर्षभरातून तुम्ही सलॉनमध्ये जाऊन फेशियल नक्कीच करू शकता। तर आता स्टेप वाईज मी फेशियल करणार आहे आणि तसेच त्याचे फायदेही सांगणार आहे। फेशियलची सगळ्यात पहिली स्टेप क्लिन्झिंग। क्लिन्झिंग केल्यामुळे चेहऱ्यावरची धूळ निघून जाते, जे काही एक्स्ट्रा डस्ट पोल्युशन आहे ते सगळं निघून जातं आणि इथून आपला चेहरा पुढच्या स्टेप्ससाठी प्रिपेअर होतं। तर छान अशी मसाज करून घेते आहे। मसाज केल्यामुळे जे आपल्या चेहऱ्यावरचे सेल्स आहेत ते ॲक्टिव्ह होतात, ब्लड सर्क्युलेशन होतं आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर जे काही प्रॉब्लेम्स आहेत, स्किन केअर प्रॉब्लेम्स होतात, ते सगळे सॉल्व्ह होतात। त्यामुळे छान अशी मसाज करून घ्या। जर तुमच्याकडे मसाजर असेल तर त्याने करून घ्या किंवा मग हाताच्या हेल्पनेही तुम्ही छान मसाज करू शकता। तर थोड्या वेळ मसाज केली त्यानंतर कॉटन घेऊन किंवा मग वेट वाईप्स येतात त्या घेऊन तुम्ही चेहरा क्लीन करू शकता। त्यानंतरची नेक्स्ट स्टेप आहे ती आहे स्क्रब। आता स्क्रबचे फायदे याआधी मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। स्क्रबमुळे काय होते, त्याचे किती फायदे आहेत आणि आपल्याला प्रत्येक महिन्यालाच नाही तर आठवड्याला स्क्रब करणं किती गरजेचं आहे हे मी तुम्हाला बरेचदा माझ्या व्हिडिओमधून सांगत असते। तर छान असा स्क्रब करून घ्यायचा आहे। जे काही ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स आहेत ते सगळे निघून जातील स्क्रबमुळे आणि चेहरा एकदम निथळ आणि क्लीन होईल। तर नाकाच्या साईडनी जास्त ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स असतात तर तिथे अगदी कमी प्रेशर देऊन करायचं आहे, खूप जास्त घासून करायचं नाही आहे, त्यामुळे रॅशेस किंवा इन्फेक्शन होऊ शकतं। आणि प्रत्येक महिन्याला जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही स्टीम घ्या। अशा प्रकारचं स्टीमर नसेल तर भांड्यामध्ये पाणी गरम करा आणि त्यानेही तुम्ही स्टीम घेऊ शकता। आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट, स्टीम घेताना 2 ते 3 मिनटापेक्षा जास्त स्टीम घ्यायची नाही आहे। जर खूप जास्त स्टीम घेतली तर त्याचे नुकसानही होऊ शकते स्किनला। त्यामुळे थोड्या वेळ स्किन घेतली, परत थोडासा जो स्क्रब होता तो स्क्रब करून घेतला कमी प्रेशरने आणि चेहरा छान स्वच्छ धुवून घेतला आहे। या 2 स्टेप केल्यामुळे चेहऱ्यात इतका फरक जाणवला, एकदम क्लीन आणि सॉफ्ट वाटत होता चेहरा। नेक्स्ट जी स्टेप आहे ती आहे मसाज जेल। हे एक जेल टाईपमध्ये येतं, जे कुठलं तुम्ही फेशियल किट किंवा मग होममेड रेमेडी यूज कराल त्यानुसार तुम्हाला स्टेप तुमच्या फॉलो करायच्या आहेत। पूर्ण चेहऱ्याला मी जेल लावून घेतलं आणि माझ्याकडे
असे रोलर आहे, मसाज रोलर, त्याने मी मसाज करून घेणार आहे. तुमच्याकडे असेल तर बेस्ट आणि नसेल तर बोटांच्या मदतीनेही छान मसाज होते. थोडं प्रेशर लावून इथे मसाज करायचं आहे. जेव्हा स्क्रब करतो तेव्हा प्रेशर द्यायची गरज नाही आहे, पण जेव्हा असं जेल किंवा क्रीम लावतो तेव्हा आपण थोडंसं प्रेशर देऊन मसाज करू शकतो. त्यानंतर चेहरा धुवून घेतला आणि नेक्स्ट स्टेप आहे ती आहे मसाज क्रीम. सेम मागच्यासारखीच ही स्टेप आहे, त्यामुळे मी ही स्टेप तुम्हाला जास्त दाखवली नाही. तसाच मसाज करून घेतला आणि चेहरा वाईप करून घेतला. आता 5व्या नंबरची स्टेप आहे ती आहे पील ऑफ मास्क. छान पूर्ण चेहऱ्याला पील ऑफ मास्क लावून घेते आणि 10 ते 15 मिनटं त्याला तसंच ठेवते. 10-15 मिनटं झाल्यानंतर पील ऑफ मास्क पूर्ण ड्राय झाला आहे आणि काढण्यास थोडासा त्रास होतो, पण चेहरा एकदम क्लीन झाला आहे. खूप फरक जाणवतो, एकदम सॉफ्ट वाटतो आहे आणि थोडासा उजळही वाटतो आहे. तर आजच्या चेहरा सगळ्यात शेवटी क्लीन करून येते आणि सगळ्यात शेवटची स्टेप ती आहे मॉइश्चरायझर. तर पूर्ण चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावून घेतलं आहे आणि असं माझं महिन्याचं स्किन केअर रुटीन कंप्लीट झालं आहे. तर मंथली रुटीनमधला दुसरा पॉईंट तो आहे वॅक्सिन किंवा रिमूव्ह अनवॉन्टेड हेअर. आता बऱ्याचशा अशा स्त्रिया असतील ज्या म्हणतील की मी शॉर्ट ड्रेस घालत नाही, स्लीवलेस घालत नाही, मग मला वॅक्सिनची काय गरज आहे. पण एक स्वतःचं पर्सनल हायजीन मेंटेन करायचं असेल तर वॅक्सिन खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी पार्लरमध्ये जायची अजिबात गरज नाही आहे. घरच्या घरी आपण उत्तम पद्धतीने वॅक्सिन करू शकतो. मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे वॅक्स जे आहे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला जो सूट होतो तो तुम्ही आणा. वॅक्स स्ट्रीपही चांगल्या क्वालिटीच्या आणा, म्हणजे घरच्या घरी इझिली वॅक्स तुम्ही करू शकतो. आणि हिवाळ्यामध्ये हातपाय खूप ड्राय होतात, डेड स्किन होते, तर वॅक्सिनमुळे अनवॉन्टेड हेअर तर रिमूव्ह होतातच, पण जी डेड स्किन आहे तीही रिमूव्ह होते आणि जो काळवंडलेला कोपरे किंवा मग हात असतात तेही थोडेसे उजळ होतात. आणि घरी वॅक्सिन कशी करायची, बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की कसं करायचं घरी वॅक्स. तर काहीच नाही आहे बघा, इतके इझिली होतं. जसं पार्लरमध्ये करतात तसंच्या तसं आपण घरी करू शकतो. तर पायांचं आणि हातांचं वॅक्स मी आता करून घेणार आहे आणि हे जे रुटीन आहे ते माझ्या प्रत्येक महिन्यात असतं आणि ते मी रेग्युलरली फॉलो करते. जर कुठल्या फंक्शनला जायचं असेल, कुठल्या पार्टीला जायचं असेल आणि तुमच्या हातावरचे किंवा पायावरचे केस वाढली असतील तर तुम्हाला जो पाहिजे तो ड्रेसही वेअर करू शकणार नाही आणि तुम्हाला कम्फर्टेबलही वाटणार नाही. तर कॉन्फिडंट, मेंटेन आणि टिपटॉप राहायचं असेल तर वॅक्सिन ही गोष्ट प्रत्येक महिन्याच्या रुटीनमध्ये येतेच. आणि या गोष्टींची एकदा का सवय लागली की इतकी सवय लागते की त्याशिवाय आपल्याला चांगलंही वाटत नाही आणि रेग्युलर आपण ते रुटीन फॉलो करत राहतो. तर अजूनपर्यंत तुम्ही वॅक्सिन करत नसाल प्रत्येक महिन्याला तर तुमच्या रुटीनमध्ये हा एक पॉईंट नक्की ॲड करा. बाहेर वॅक्सिन करायचा खूप खर्च येतो, त्यामुळे मी वॅक्सिन करत नाही असं म्हटल्यापेक्षा घरी एकदा ट्राय करा. खूप इझिली वॅक्सिंग होते आणि खूप कमी खर्चात होते, त्यामुळे मी नेहमी घरच्या घरीच वॅक्सिंग करते. तर आता मी हाताचे आणि पायाचे जे अनवॉन्टेड हेअर आहे ते रिमूव्ह करून घेणार आहे. मंथली रुटीनमधला 3रा नंबरचा पॉईंट तो आहे कलर युअर हेअर. 30शी ओलांडली 35शी ओलांडली की केस पांढरे होतातच आणि ते प्रत्येक महिन्याला आपण कलरही केले पाहिजे. पांढरे केस होत आहेत, आता वय झालं आहे असं म्हणून तसेच केस ठेवल्यापेक्षा जर आपण कलर केले तर आपलं वयही तेवढं दिसणार नाही आणि आपण नेहमी प्रेझेंटेबल आणि यंग दिसू. कारण पांढरे केस हे अजिबात चांगले दिसत नाही. आपल्या चेहऱ्यावरचं जे सौंदर्य आहे ते आपले केस आहे आणि केसच जर वाईट दिसतील तर मग आपण एजेड दिसणारच. त्यामुळे आता जी गोष्ट झाली आहे त्या गोष्टीला आपण बदलू शकत नाही. केस पांढरे होणारच, वय वाढले की ते पांढरे होतातच. तर कलर करणं हा आपल्याकडे बेस्ट ऑप्शन आहे. त्यामुळे केसांना कलर करा आणि यंग दिसा. तर मी इथे लॉरियलचा कलर यूज करते आहे. यावेळी मी डार्क ब्राऊन कलर यूज केला आहे आणि तसंही मी ब्राऊन कलरच यूज करते. मला ब्राऊन कलरचे केस खूप आवडतात. खूप असे ब्राऊन होत नाही, पण मला जसे पाहिजेत तसे मला ब्राऊन केस मिळतात. तर असे छान मी दोन्ही मिक्स करून घेतलं आहे. त्यावर सगळं प्रिकॉशन, इन्स्ट्रक्शन सगळी दिलेली असते, ती फॉलो करा आणि घरच्या घरी कलर तुम्ही करू शकता. पार्लरमध्ये कलर करायची अजिबात गरज नाही आहे. लॉरियल किंवा जो तुम्हाला ब्रँड सूट होतो तो कलर घरीच घेऊन या आणि छान महिन्यातून एकदा केसांना कलर करा, म्हणजे तुम्ही नेहमी यंग आणि प्रेझेंटेबल दिसाल. मंथली रुटीनमधला 4थ्या नंबरचा पॉईंट तो आहे मॅनिक्युअर पेडिक्युअर. आता मॅनिक्युअर पेडिक्युअर पार्लरमध्येच होतं असं अजिबात नाही आहे. घरी एकदम सेम पद्धतीने नाही, कारण आपल्याकडे त्यांच्यासारखे टूल्स नसतात, ब्रश नसतात,
पण आपल्याकडे जे अवेलेबल आहे ते वापरून आपण घरच्या घरी मॅनिक्युअर पेडिक्युअर करू शकतो। तर छान गरम पाण्यात मी थोडंसं शॅम्पू टाकलं आणि पाय गरम पाण्यात ठेवलेत आणि तोपर्यंत मी हाताला स्क्रब करून घेणार आहे, छान मसाज करून घेणार आहे। केसांची चेहऱ्याची काळजी आपण घेतो, पण हाताकडे पायाकडे मात्र आपलं दुर्लक्ष होते। चेहऱ्यापेक्षा हात वेगळे दिसतात, पाय वेगळे दिसतात, काळवंडलेले, कोरडे, डेड स्किन झालेली असते। त्यामुळे प्रत्येक महिन्याला घरच्या घरी मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर आपण करू शकतो। तर पाय मी पाण्यात ठेवलेत, तोपर्यंत मी हाताची छान मसाज करून घेतली आहे। त्यानंतर स्क्रब करून घेते, म्हणजे जे कोरडे झालेले हात आहेत, फाटलेले हात आहेत, ड्राय झालेले आहे, जी डेड स्किन आहेत, कोपरे काळे होतात, तर ते छान स्वच्छ आणि क्लीन होतात। आणि हाताची केअर केली तोपर्यंत पाय छान गरम पाण्यात ठेवले होते, आता पायांनाही छान स्क्रब करून घेते, मसाज करून घेते। आणि आपल्याकडे तशा प्रकारचे टूल्स जरी नसले तरी घरी आपल्याकडे ब्रश असेल किंवा मग टूथब्रशचाही वापर करून तुम्ही पायांना क्लीन करू शकता। नखं वाढलेली असतील तर ती क्लीन करू शकता। आणि हिवाळ्यामध्ये हाताची पायाची आपल्याला जास्तच काळजी घ्यावी लागते, कारण ते ड्राय झालेले असतात, फाटतात, भेगा पडतात आणि त्यामुळे खूप त्यात माती जाऊन बसते आणि टूथब्रशनी खूप छान योग्य पद्धतीने त्यातली माती बाहेर पडते। नखही छान साफ होतात, जर वाढलेली नखं असेल तर तीही नेहमी क्लीन ठेवावी लागतात। आणि तळपायही खूप काळे झालेले असतील तर ते अशा टूथब्रश वापरून तुम्ही क्लीन करू शकता। तर छान पायांची मसाज करून घेतली आहे, स्क्रबही झाला आहे। आता छान पाय स्वच्छ धुवून घेते आणि पायांमधला फरक तुम्हाला दाखवते। खूप फरक पडतो, प्रत्येक महिन्याला आपले पाय क्लीन करणं गरजेचं आहे, म्हणजे हाताचा, पायाचा आणि चेहऱ्याचा कलर सारखा दिसतो। तर आता मंथली रूटीनमधला 5व्या नंबरचा पॉईंट आहे फुल बॉडी स्क्रब। हातांचं, पायांचं, चेहऱ्याचं आपण स्क्रब करतो, पण फुल बॉडी स्क्रबही आपल्याला प्रत्येक महिन्याला केलं पाहिजे, कारण बॉडी किंवा स्किन एक्सफोलिएशन किती गरजेचं आहे याआधीही मी तुम्हाला सांगितलं आहे। स्किन एक्सफोलिएट केल्याने आपले सेल्स ॲक्टिव्ह होतात, ब्लड सर्क्युलेशन होते, जे काही अनवॉन्टेड किंवा ड्राय झालेले डेड स्किन आहे ती सगळी निघून जाते। त्यामुळे स्किन एक्सफोलिएशन खूप गरजेचं आहे। तर आत्ता इथे मी एक तुम्हाला रेडीमेड स्क्रब दाखवलं, बॉडी स्क्रब। मार्केटमध्ये बरेच ब्रँड अवेलेबल आहे, तुम्ही रेडीमेड घेऊ शकता किंवा मग घरी ही बॉडी स्क्रब बनवू शकता। तर इथे मी बेसन, थोडंसं तांदळाचं पीठ, त्यामध्ये हळद, ॲलोवेरा जेल, दही आणि थोडंसं तेल घातलं आहे। आणि हळदीचे फायदे तुम्हाला माहितीच आहेत आणि बाकीच्याही ज्या गोष्टी मी ॲड केल्या आहेत त्याचे वेगवेगळे आपापले वैशिष्ट्य आहेत, फायदे आहेत। तर अशा प्रकारचा स्क्रब तुम्ही फुल बॉडीसाठी यूज करू शकता। प्रत्येक महिन्यातून एकदा आंघोळीच्या वेळी फुल बॉडी स्क्रब यूज करा आणि पूर्ण बॉडी एक्सफोलिएट होते आणि क्लीन आणि सॉफ्ट होते। त्यामुळे प्रत्येक महिन्याला हे करणं गरजेचं आहे। हेही तुमच्या प्रत्येक महिन्याच्या रूटीनमध्ये इन्क्लूड असलंच पाहिजे। तर प्रत्येक महिन्याला या 5 गोष्टी तुम्हाला न चुकता करायच्या आहे आणि या सगळ्या गोष्टी केल्या की सगळ्यात शेवटी तुम्हाला ॲक्च्युली हे जे रूटीन आहे ते आपण रोजच फॉलो करायचं असते, पण हे जेव्हा रूटीन ज्या दिवशी स्पेशली करतो त्या दिवशीही या सगळ्या गोष्टी लगेचच करायचं आहे। तर छान मी हेअर वॉश केला आहे, बाथ माझं करून झालं आहे। त्यानंतर मी चेहऱ्याला मॉइश्चरायझर, सनस्क्रीन लावून घेणार आहे। केस धुतलेत तर केसांनाही छान सिरम लावून घेतलं आहे, म्हणजे केस तेवढे ड्राय होणार नाही। आणि फुल बॉडी आपली एक्सफोलिएट झाली आहे, तर फुल बॉडीला छान मॉइश्चरायझर करून घ्यायचं आहे। हाताला, पायाला जे कुठलं तुम्ही मॉइश्चरायझर यूज करता ते छानपैकी लावून घ्यायचं आहे। आणि नेल्स क्लीन झाले आहेत हाताचे, पायाचे, तर छान असं नेल पेंट लावून घ्यायचं आहे, म्हणजे ते अजून सुंदर दिसतील। आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही न्यूड शेड वापरलात तर अजूनच सुंदर दिसेल। तुम्हाला आवडला असेल आणि अजूनपर्यंत जर तुम्ही हे रूटीन फॉलो करत नव्हतात तर आता प्रत्येक महिन्याला तुमचं हे रूटीन असू द्यात, कारण एकदा का वय वाढलं, 30शी ओलांडली, 35शी ओलांडली की खरंच आपल्याला या सगळ्या गोष्टींची गरज असते। चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या असतात, डार्क सर्कल, पिगमेंटेशन, त्यानंतर
बरेच असे हार्मोनल चेंजेस होतात, त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टींची गरज आहे. जर रेग्युलर स्किन केअर, बॉडी केअर, त्यानंतर पर्सनल हायजीन मेंटेन केलं तर ते आपल्या स्वतःसाठीच चांगलं आहे. त्यामुळे आळस न करता खूप कमी वेळ लागणार आहे आणि खर्चही खूप जास्त असा नाही आहे. आपल्या वेळेत कमी खर्चात या सगळ्या गोष्टी आपण अगदी 2 ते 3 तासात करू शकतो. सो प्रत्येक महिन्यातला एक तारीख किंवा एक दिवस नक्की ठरवा आणि स्वतःसाठी फक्त 2 ते 3 तास काढायचे आहे. या सगळ्या गोष्टी अगदी कमी वेळेत होतात आणि कमी खर्चातही होतात. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी भेटते तुम्हाला एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.